तर मित्रांनो, आता जे काय तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जरी तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती एकदम टॉप लेवलमध्ये व्हिडिओ शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये. आणि जे आजच्या व्हिडिओ जे काय मटेरियल आहे मित्रांनो ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे आणि त्या मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि ते जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो. तर काय विषय नाही, सगळं जे काय टॉपमध्येच आहे. तर आता जे काय अलर्ट मशीन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टेलिग्रामला मी दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ते पण बिना वॉटरमार्कवालं प्रो व्हर्जन्सचं, ते पण नवीन अपडेटचं दिलेलं आहे. पिन करून ठेवलेलं आहे. टेलिग्रामचे जे काय लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्याचा काही विषय येत नाही. तर एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला याच्यात मी बनवून दिलेलं आहे. तर आता याच्यात काय विषय करायचा काय नाही ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये. पण या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण स्टेप एक पण तुम्ही न मिस करता बघायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काय पहिली आता लेअर दिसत असेल त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. इथून आता तुमचा जे काय फोटो असेल, समजा मी आता इथून काय करतो हा फोटो घेतो, कारण याच फोटोवरती तुम्ही व्हिडिओ बघलाय तर हाच फोटो घेऊ. तर हे फोटो ॲड घ्यायचा आहे. वर इथं अधिकचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता आता इथं वरती आपला ते फोटो ॲड झालेला आहे. तर जे काय खालची लेअर आहे त्यावरती पण तशाच प्रकारे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काय वरी आपण जे फोटो ॲड केला तेच फोटो आपल्याला डबल एकदा खाली ॲड करून घ्यायचं आहे. डबल एकदा म्हणजे पुन्हा एकदा ते एकच फोटो आपल्याला या दोन्ही लेअरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे काम केल्यानंतर काय करायचं, आता इथून जे काय वरचा फोटो आहे म्हणजे जे एकदम वरची लेअर त्यावरती क्लिक करा आणि याच्या आपण कलरच्या ऑप्शनवरती जा स्टारमध्ये यायचं आहे. आधी आता याच्यात वेगवेगळे तुम्ही 3 फोटो ॲड करायचे आहेत. तर मी हा पहिला फोटो घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पहिला फोटो ॲड करा. आणि त्यानंतर जे काय दुसऱ्या याच्यात पण आपण काय करू, वेगळा कोणता तर फोटो ॲड करू. तर हा फोटो घेऊ, हा घेऊ. एकदम खतरनाक दिसणार आहे व्हिडिओ. अशा प्रकारे हा फोटो घेतलेला आहे. आणि जे काय वरची लेअर आहे त्याच्यात आपण एकदम हेच फोटो राहतो, एकदम जबरदस्त फोटो आहे, काही विषय नाही. तर अशा प्रकारे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा आपल्याला काय करायचं, 2 पॉईंट ते बिटच्या बिटला यायचं आहे. पहिल्या चान्सवरती काय करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. इथून कोणता पण एक फोटो तुम्ही आता इथून सिलेक्ट करायचा आहे आणि वर 3 लाईनवर क्लिक करून फुल काजू एरिया या फोटोला करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, इथून पुढच्या बिटला जायचं आहे. याचं जे काय इथपर्यंत आपल्याला जे काय आता आपण फोटो ॲड केला इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं, डबल एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचे. जे काय 3 लेअर आहेत आपल्या आणि त्या 3 लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 5.13च्या बिटला यायचं आहे. इथून पहिल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथून मीडियामध्ये जायचं आहे. आता तुम्ही मीडियामध्ये आल्यानंतर काय करायचं, इथून कोणते पण तुम्ही तुमचे फोटो ॲड करायचे आहे आणि वरी सिरियलवर क्लिक करून फुल काजू एरियावरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बिटला जायचं आहे. आणि जे काय एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते इथून कट मारायचं आहे. तर अशा प्रकारे काय करायचे, तुम्ही सगळे जे काय तुमचे फोटो आहे ते ॲड करून घ्या. मी ॲड करून घेतो मित्रांनो, कारण हे फोटो ॲड करणं म्हणजे एकदम स्टेप सोपीच आहे आणि हे तर तुम्हाला जमणारच आहे, काय विषय नाही मित्रांनो. कारण व्हिडिओ लांब ना होऊ नाही का, त्यामुळे मी जराशी तुम्हाला सांगण्यासाठी करत आहे. अशा प्रकारे फोटो ॲड. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या सर्व. मी काय करतो, सर्व फोटो ॲड करून घेतो मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जे की मी शेवटपर्यंत फोटो ॲड करून घेतलेले आहे. तर आता फोटो तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आपल्याला. जे काय मी शेकीपीठ दिलं आहे तिथून ओपन करायचं आहे. आता शेकीपीठ ओपन केल्यानंतर काय करायचं, स्वतः जे काय पहिल्या फोटोवरती इफेक्ट आहे ते काय कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टच्या क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून तिथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बरोबर 2.23च्या बिटला यायचं आहे. आणि जे काय आपण एकदम बॅकग्राऊंडला म्हणजे एकदम खालती एकदम फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे. या इफेक्टचं काम झालेलं आहे तर तिथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. तर आता डबल एकदा शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. ऑल कॉपी करा. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. काय करायचं, आपल्याला बारीक बारीक फोटो संपल्यानंतर इथे एक थोडासा मोठा फोटो येत असेल, बघू शकता 6.10च्या बिटला आहे, काही विषय नाही. डायरेक्ट 6.10च्या बिटला येऊन जा. आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे. आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल एकदा मधात एक फोटो सोडून द्यायचा आहे. आणि जे काय त्याचा पुढचा फोटो जे येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडायचा आहे आणि एका फोटोला द्यायचा आहे. ही स्टेप एकदम सोपी आहे, काही विषय नाही, लक्ष देऊन ऐका. तर एक फोटो सोडून द्यायचा आहे, याला द्यायचं. आता काय करायचं आहे, डबल एकदा इथला एक फोटो सोडून द्यायचा आहे. जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी हे स्टेप करत आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही हे स्टेप फॉलो करा, काही विषय नाही, एकदम जबरदस्त व्हिडिओ तुमचा बनवून रेडी होईल. तर अशा प्रकारे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे हा इफेक्ट
तुम्ही पेस्ट करून घ्यायचा, एक फोटो सोडून शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून बॅक घ्यायचा आणि डबल एकदा आपल्याला शेक कीबोर्डला ओपन करायचं आहे. तर आता डबल एकदा शेक कीबोर्डला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. शेवटच्या फोटोचं जे काय इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बीट मार्कला डबल बॅक येऊन बीट मार्कला ओपन करा, काय विषय नाही. तर थोडंसं मिस्टेक होत आहे, काही विषय नाही, थोडी गडबड होत आहे, काही विषय नाही. तर अशा प्रकारे काय कॉपी केल्यानंतर जे काय तिसऱ्या फोटोचा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, बरोबर आपल्याला 6.24ची जे काय बीट येत आहे त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं, एक फोटो बघू शकता हे सुटणारच आहे, कारण याला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहे. तर हे फोटोचा सोडून द्या आणि जे काय त्याचा पुढचा फोटो येईल त्याला डबल हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि डबल काय करायचं, हे फोटो सोडून द्यायचं, कारण याला आधीचा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडून शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही. किंवा कुठे इफेक्ट राहिलेला फोटो राहिलेले त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, तसं पण करू शकता तुम्ही कोणतं पण स्टेप हे फॉलो करू शकता. एक फोटो सोडून दिला तर तुम्हाला सोपं जाईल, कारण विषय कसा आहे, कारण एका फोटोला आपण आधीचा दिला आहे आणि जे काय दुसरा त्याच्या पुढचा फोटो राहिलेला आहे त्याला जे की आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम जबरदस्त पैकी टॉप लेवलमध्ये जे काय मी सांगत आहे स्टेप तशा प्रकारे फॉलो करा, तर काही विषय नाही. अशा प्रकारे जे काय हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून बॅक यायचं आहे, डबल एकदा मी शेक इफेक्ट दिलेले आहे ते ओपन करायचं आहे. आता जे काय वरती 3 फोटो संपल्यानंतर वरती एक लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं, डब्याच्या शेवटी क्लिक करायचं, इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला पुढे बरोबर 6.10च्या बीटचे जे काय फोटो आहेत, म्हणजे 6.10च्या बीटला या तुम्ही, काही विषय नाही, एकदम जबरदस्तपैकी. त्यानंतर या डब्याच्या शेवटी क्लिक करा आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करून टाका. एकदम जबरदस्त जे काय ब्लँडिंगचं जे काय हे लेअर पेस्ट होईल. तर आता या पेस्टला केलेल्या लेअरला काय करायचं, इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं डबल एकदा आणि डबल एकदा आपल्याला सोयी क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला जबरदस्त अशा प्रकारे मी बॉर्डर दिली आहे, ते बॉर्डर ॲड करा आणि जे काय बॉर्डर आहे तिथून आपल्याला शेवटपर्यंत येऊन वाढून घ्यायची आहे. त्यानंतर जे काय स्टार्टिंगला तुम्ही जबरदस्त व्हिडिओ बघला आहे ते आता आपला एकदम जबरदस्तपैकी बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. अरे हो, राहिला आहे विषय एक आपला, तर ते विषय राहिला आहे म्हणजे स्पोर्ट कसा करायचा. तर काय करायचं, सेटिंगचा बाजून आहे ऑप्शन आहे त्याला सोडून द्या, इथं शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा, खाली स्पोर्टचा ऑप्शन दिसणार आहे तर त्यावरती क्लिक करून जे काय आजचा व्हिडिओ आहे ती स्पोर्टला चालू करून टाका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर काय विषय नाही, इतकंच होतं. मग भेटून एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त टॉपच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय टॉपची व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि जे काय टॉपची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्कीच घ्या. तर मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.